हाय, दिस इज मी जी की मेहंदी लावून गावाला चालली आहे. पण त्याच्या आधी पण एक स्टोरी आहे. तर आज होता सिकल सेल डे. तर माझ्या बहिणीला आहे सिकल सेलचा आजार. तर त्याचं कार्ड तिला आज चिकलठाण्याच्या घाटीमधनं भेटणार होतं. तर आम्ही ते कार्ड घेण्यासाठी तिथे गेलो. त्यांनी कार्ड वाटप केले आणि त्याचा फायदा असा होणार होता की तिला आता फ्रीमध्ये कुठूनही ब्लड भेटणार होतं. आणि ह्या डिसीजबद्दल मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे ॲज अ अवेअरनेस. आणि हे सगळं आम्ही संपून त्याच्यानंतर घरी निघालो. ताईला घरी सोडून आणि सगळं आवरून मी गेली मेहंदी काढायला. तिथून छानशी मेहंदी काढली आणि त्याच्यानंतर बस पकडली आणि निघाले. माझा प्रवास सुरू झाला. रस्त्यात मी बघत होते पांढरे ढगं आणि विचार करत होते की हे काळे कधी होतील आणि कधी पाऊस येणार आहे. मी माझ्या जनरेशनमधली पहिली मुलगी असेल जी बसमध्ये मेहंदीचे छिलके काढत बसली होती. भूक लागली म्हणून पॉपकॉर्न खात खात आणि नेचरचा आणि या सुंदर अशा सनसेटचा मी आस्वाद घेतला. त्याच्यानंतर एकदाचं माझं डेस्टिनेशन आलं आणि मला इतकं छान वाटलं इकडे इतकं पाणी बघून गिरणा नदीला आमच्या. काका मला घ्यायला आले आणि मी एकदाची लग्न घरी पोहोचले, ज्याच्यासाठी की माझी मागच्या आठवड्यापासून तयारी चालू आहे. हे आमचे नवरदेव आणि ही नको तिथे असलेली चड्डी गँग. फायनली आय रिअलाईज की मला काहीतरी आता काम करावं लागेल, म्हणून नवरदेवाला बळजबरी मेहंदी काढायला बसवलं आणि माझं टॅलेंटचं प्रदर्शन मी तिथे केलं. आणि त्यातच मला माझ्या बेस्ट फ्रेंडकडनं गुड न्यूज़ भेटली आणि माझं मन खूप भारावून गेलं. और उसी के साथ इधर नाचना गाना शुरू हो गया, लेकिन मैं बहुत थक चुकी थी तो मैं सो गई. इसी के साथ आज का दिन ख़त्म होता है. टाटा बाय बाय, शब्बा खैर.